परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील 4 ठाण्याजवळ 22 मार्च रोजी दुपारी एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली आहे। भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स आणि डिझायर कार यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। हा अपघात इतका भीषण होता की धडक बसल्यानंतर डिझायर कार तब्बल 50 ते 60 फूट दूर फेकली गेली। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्वजण वसमत येथील रहिवासी असून ते ईद निमित्त आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जिंतूर मार्गे मंठा येथे जात होते। मृतांमध्ये सय्यद अझहर, सुमय्या सय्यद, सय्यद इस्माईल आणि एका लहान बालकाचा समावेश आहे। आनंदाच्या सणा दिवशीच संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे। या अपघातात ट्रॅव्हल्स मधील 4 ते 5 प्रवासी जखमी झाले असून ट्रॅव्हल्स चालकाची प्रकृती चिंताजनक आहे। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहनांचे पत्रे कापून जखमींना बाहेर काढले। जखमींना प्रथम जिंतूर ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत। या घटनेमुळे पुन्हा एकदा वेग मर्यादेचा आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। प्रतिनिधी रियाज चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी।